नमस्कार मित्रांनो, चला तर मग पाहूया आपण आमचा महाकुंभ प्रयागराजचा प्रवास कसा झाला। तिकीट काढले होते प्रयागराज जंक्शनचे, परंतु ट्रेन सुभेदारगंज या ठिकाणी थांबवण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आले की इथे उतरा आणि इथून तुम्हाला सर्व साधने भेटतील। प्लॅटफॉर्मवरती गाडी लावल्यानंतर 1.5 किलोमीटर आम्हाला चालत जावे लागले। गर्दी एवढी होती की लहान मुलांना घेऊन जाणं अशक्य होतं। मग आम्ही गर्दीला पुढे जाऊन दिलं आणि हळूहळू पुढे निघालो। बाहेर निघताच बाहेर टॅक्सी आणि रिक्षा उभ्या होत्या, परंतु त्यांचे रेट मनमानीने होते। तसेच आम्ही पुढे निघालो। जरा पुढे गेल्यानंतर आम्ही एक रिक्षा केली। रिक्षावाल्याला सांगितले की आम्हाला अशा ठिकाणी घेऊन चल ज्या ठिकाणी आम्ही गर्दीपासून दूर राहू। मग रिक्षावाला म्हणाला की मी तुम्हाला सरस्वती घाटाला नेऊन सोडतो। सरस्वती घाटावरून तुम्ही नाव घ्या आणि नावेने त्रिवेणी संगमावरती जाऊन तुमचं स्नान एकदम उत्कृष्टरित्या होईल। मग आम्ही सरस्वती घाटासाठी निघालो, परंतु तो रिक्षावालाही आम्हाला म्हणाला हे आला सरस्वती घाट। आता आम्ही पहिल्यांदा गेलेलो असल्यामुळे आम्हाला काही एवढं जास्त समजले नाही आणि त्याने आम्हाला सोडले 2 किलोमीटर अलीकडं आणि म्हणाला हा समोर आहे त्रिवेणी घाट, सरस्वती घाट। मग आम्ही तिथून तसेच पुढे गेलो। हे दृश्य तिथलेच आहे जिथे आम्हाला त्याने सोडलं होतं। तिथून आम्ही हळूहळू पायी पायी पुढे गेलो। ब्रिज आणि गंगा नदीचा संगम होऊन पुढे आलेली ही नदी पाहत पाहत आणि गर्दी नाही हे जाणवले होते, परंतु हे शक्य नव्हते की गर्दी नाही। आम्हाला दुसऱ्या बाजूला यांनी आणून सोडले होते, जो रस्ता अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज कॅन्टकडे जात होता। कॅन्ट एरिया असल्यामुळे त्या बाजूला गर्दी सहसा कमी असते आणि नावेने जाणारे लोक कमी असतात, कारण घाटावरती दोन्ही बाजूला खूप गर्दी होती, पाय ठेवण्यासाठीही जागा नव्हती। मग आम्ही कॅन्टच्या रस्त्याने पुढे पुढे तसेच सरकत गेलो। समोरच कॅन्ट आला। मध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी हे असे नाववाले भेटले ज्यांचे रेट होते 2000 रुपये प्रत्येकी। एका माणसाचे 2000 रुपये शुल्क ते आकारत होते। मग आम्ही कॅन्ट एरियामध्ये प्रवेश केला। कॅन्ट एरियाच्या ह्या भिंतींवरती सुंदर अशी देवांची चित्र साकारलेली होती। या चित्रांना आम्ही पाहत हळूहळू पुढे सरकलो। दिवस निघणार होता। 5:30 5:15चा सुमार होता। आम्हाला असे वाटले की आम्हाला उशीर व्हायला नको, म्हणून आम्ही तेथून जरा फास्ट निघालो। पण लहान मुले सोबत असल्यामुळे जास्त घाई गडबडी करून चालणार नव्हते। तसेच हळूहळू पुढे सरलो तसे प्रयागराजचे सुंदर दृश्य दिसण्यास सुरुवात झाली आणि आम्ही अखेर अलाहाबाद कॅन्ट एरियाच्या गेटवरती पोहोचलो। तिथे आम्ही यांना विचारले, शिपाई होते, त्यांना विचारले की आम्हाला सरस्वती घाटला जायचे आहे। मग त्यांनी म्हणाले इथून अजून 1 किलोमीटरवरती आहे। तिथं जसं आम्ही गेलो तिथं नावांची सुविधा होती। बऱ्याचशा सिव्हिल ऑथॉरिटीला विचारले तर त्यांनी सांगितले की 2000 रुपये प्रत्येकी लागतील म्हणून। मग आम्ही शेजारीच गेलो। तिथे आर्मीवाल्यांनी आर्मीच्या डिपेंडंट्स आणि सर्व्हिसमनसाठी नावेची सुविधा केली होती। मग आम्ही तिथे जाऊन विचारणा केली असता आम्ही आमचे आय कार्ड वगैरे दाखवून त्यामध्ये बसलो। मग आम्हाला इथे 500 रुपये प्रत्येकी शुल्क आकारण्यात आले आणि आमचे 1500 रुपये प्रत्येकी ह्या मानाने 10 लोकांचे 15,000 रुपये वाचले। आम्ही 10 जणांनी तिकीट घेऊन नावेमध्ये चढलो व गंगा नदीच्या दोन्ही बाजूला जे भीड होती त्याला स्किप करून डायरेक्ट आम्ही त्रिवेणी संगमाकडे निघालो। ज्यावेळेस गाडीमध्ये बसलो त्यावेळेस ओडी फोर्ट हा सुंदर असा दिसत होता, पण त्याच बाजूला दोन्ही बाजूला ज्या ठिकाणी लाईट दिसत होत्या तिथून आवाज आणि लोकांची गर्दी दिसत होती। एवढी गर्दी होती की आम्ही तिकडे मुलांना घेऊन जाणं अशक्य होतं। त्यामुळे आम्हाला
रिअलाईज झालं की आम्ही एकदम बरोबर मार्गाने आलो व एकदम स्वतःची काळजी घेत व लहान मुलांची काळजी घेत आम्ही सही जागेवरून स्नानासाठी निघालो आहोत. महास्नान करण्यासाठी दिवस हळूहळू वरती येत होता आणि आमचा वेळ पण एकदम सुसज्ज असा होता आणि होड्यांची गर्दी व जास्त वाढत चालली होती. सगळीकडे आम्हाला सगळीकडे होड्या दिसत होत्या व भरलेल्या होत्या. व आम्हाला असे वाटले की ते आम्हाला नेऊन घाटावरती सोडू नये किनाऱ्यावरती. पण आश्चर्य काय तर या होडीवाल्यांसाठी एक मध्यस्थानी, ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणी मध्यस्थानी सुविधा केलेली होती त्यांनी, ज्या ठिकाणी महास्नान केले जाईल. त्यामुळे दोन्ही बाजूला जे घाटावरती स्नान करत होते त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट असे महास्नान घडले आणि त्रिवेणी संगमाच्या एकदम मध्यभागी आम्ही पोहोचलो. त्या ठिकाणी ची सुविधा अशी होती की ज्या नाव आर्मीवाल्यांच्या थ्रू येत होत्या त्या नावसाठी वेगळी आणि ज्या सिव्हिलियन्स नाव होत्या त्या नाव वेगळ्या ठिकाणी, अशा 2 वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करण्याची सुविधा केली होती. आणि प्रत्येक नावमध्ये बसणाऱ्या यात्रेकरूला लाईफ जॅकेट घालणे किंवा सोबत ठेवणे गरजेचे होते आणि ते अनिवार्य होते. तसेच आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी गर्दी नव्हती आणि सुविधाही चांगली होती. आम्ही त्रिवेणी संगमामध्ये उतरलो व शंभूराजेंना सुद्धा गंगा स्नान करू दिले. त्यांनी तर पोहण्याचा एकदम आनंदच उचलला. महास्नानासाठी उतरून शंभूराजेंना अगोदर पोहण्यास सांगितले व त्यानंतर आम्ही स्नान करून कपडे वगैरे बदलून बाहेर आलो आणि त्यानंतर पूर्णपणे दिवस वरती आला होता. त्यामुळे सर्वांचे महास्नान एकदम व्यवस्थित असे घडले. आम्ही त्या ठिकाणी दत्त महाराजांची स्तोत्र, करुणात्रिपदी, श्री नरसिंह सरस्वती महाराज स्वामी स्तोत्र आणि घोरात कष्टात धोरण स्तोत्र घेतले, जेणेकरून आपली यात्रा मंगल हो. अशा तऱ्हेने त्या ठिकाणचे स्नान हे घडले आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या इच्छेनुसार वेळ भेटतो. ज्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या स्नान वगैरे आपल्या वेळेमध्ये करू आणि त्याचबरोबर पूर्ण वेळ आपले पैसे जे नाववाल्यांना दिलेले आहेत त्यासाठी ते कधीही आपल्याला बोलत नाही लवकर उरका किंवा आम्हाला उशीर झालेला आहे. ते म्हणतात तुमचा पूर्ण वेळ घ्या, तुम्ही यात्रेसाठी आला आहात आणि तुमचे महास्नान वगैरे व्यवस्थित करून घ्या, पूजाविधी सगळ्या व्यवस्थित करून घ्या. त्याचबरोबर हे सगळे झाल्यानंतर आम्ही सर्व वापसीसाठी निघतो. तर त्यावेळेस अजून नाव आम्हाला दिसतात ज्या वाढलेल्या असतात, कारण जसा जसा दिवस निघतो तसे तसे प्रवासी यात्रेकरू जास्त प्रमाणामध्ये यायला लागतात आणि त्यामुळे दोन्ही बाजूच्या ज्या ठिकाणी यात्रेकरू जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांच्याबरोबर लहान मुले असतात ती लोक घाटावरती जाणे सोडून किंवा ज्यांना मध्यभागी त्रिवेणी संगमाच्या ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगम झालेला आहे त्या ठिकाणी स्नान करायचे असते, त्या धारेमध्ये स्नान करायचे असते, ती लोक नावेचा वापर करून आपले स्नान व्यवस्थित करतात. शंभू खाली बस ना. शंभू ते पाहू शकता किती गर्दी होती. महाशिवरात्रीचे पर्व सुरू होणार होते
महाशिवरात्री अवघ्या 2 दिवसावर येऊन थांबले होते. त्यामुळे प्रयागराजमध्ये खूप सारी गर्दी वाढली होती. आम्ही स्टेशनवरतून येतानासुद्धा एवढी गर्दी होती की आम्हाला गर्दीतून बाहेर निघण्यासाठी जवळजवळ 1 तास लागला. आणि या ठिकाणची व्यवस्था इतकी सुव्यवस्थित आहे की त्यामुळे कधीही आम्हाला असे जाणवले नाही की या ठिकाणी जास्त गर्दी किंवा भगदड वगैरे होईल म्हणून. कारण व्यवस्थितरित्या पोलीस खाते आणि त्यांचे सहाय्यक व्यवस्थित सर्वांची निगा राखत होते व सर्वांना मार्गदर्शन करत होते. सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आमचा हा महाकुंभमेळ्याचा प्रवास सुखाचा झाला. नदीपात्रामध्ये सुद्धा बोटीवरती लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सेनेचे आणि पोलीस दलाचे वेगवेगळ्या नाव होत्या, ज्या फक्त रेकी करत होत्या व फिरून पाहत होत्या की सर्व नाव व्यवस्थित आहेत की नाही. आणि जे नाववाले होते त्यांच्यासाठी त्यांनी एक अट घालून दिली होती की प्रत्येक यात्रेकरूसाठी लाईफ जॅकेट असणे गरजेचे आहे. तर ते नसेल तर तुम्हाला फाईन द्यावा लागेल. त्यामुळे या नियमाचे पालन काटेकोरपणे केले जात होते. तसेच सर्व महाकुंभसाठी आलेल्या यात्रेकरूंनी नावेमध्ये बसून ज्यावेळेस आम्ही जात होतो त्यावेळेस पाहिले की नावेने पूर्ण गंगा नदीही भरलेली होती. इतक्या नाव दिसत होत्या की जे मोजणेसुद्धा अशक्य होते. तशीच तेवढी त्याच्या 10 पट गर्दी ही दोन्ही घाटांवरती होती. आम्ही आमचे स्नान वगैरे उरकून ज्या ठिकाणी येऊन आम्ही बसलो होतो त्याच ठिकाणासाठी माघारी निघालो होतो. त्यावेळेस आम्ही पाहिले की काही विदेशी लोकसुद्धा नावेमध्ये महास्नान करण्यासाठी आलेले आहेत. या कुंभमेळ्याचे इतके महत्त्व आहे की 144 वर्षानंतर हे पवित्र असे महास्नान करण्याचा अवधी चालून आलेला आहे. मग आम्ही तो गमावणार कसा? आम्ही त्यासाठीच तर एवढे सुसज्ज होऊन आलो होतो. ह्या नदीपात्रामध्ये नाव चालत असताना असे पण काही हे असतात जे नाववाले हे जे पक्षी बुडत आहेत त्या पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी ते विक्री करत असतात. आणि ते खाद्य टाकताच पक्षी आपल्या नावेच्या चारी बाजूने घोंगाटत असतात. आम्ही पण काही दाणे विकत घेतले व त्या पक्ष्यांसाठी टाकले आणि त्या पक्ष्यांनी आमच्याजवळ गर्दीच केली. विदेशी लोक तर पूर्ण ह्या महाकुंभला एन्जॉय करत होते. त्यांच्यासाठी ही धार्मिक स्थळ महत्त्वाचे वाटले, त्याबद्दल त्यांचे आभार. पाहू शकता किती गर्दी आहे. दोन्ही बाजूला एवढी गर्दी होती की त्या बाजूने जाणे अशक्यच होते किंवा स्नान करण्यासाठी मुलांना आणि बायकांना घेऊन पुढे जाणे म्हणजे रिस्की होते. आपण जाताना पाहिला होता हा ओडी फोर्ट म्हणजेच प्रयागराजचा किल्ला. हा किल्ला इतका सुसज्ज आणि मस्त असा आहे. ह्या किल्ल्याचा इतिहासही खूपही रोमांचक आहे. नदीकाठच्या गर्दीला सर्व लोक आणि त्या प्रयागराजच्या किल्ल्याला चित्रीकरण सुरू होते आणि आम्ही हळूहळू आमच्या त्या स्थानाकडे निघालो होतो जेथून आम्हाला परतीचा प्रवास सुरू करायचा होता. आमची बोट तशी मोठी होती त्यामुळे 25 ते 30 लोक 25 लोक बसले होते. आम्ही त्यानंतर
प्रयागराज जंक्शनकडे रवाना झालो. तिथेही तसेच आम्हाला रिक्षावाल्यांनी प्रयागराज जंक्शन आले आहे म्हणून सोडले आणि म्हणाला 200 मीटरवरती प्रयागराज जंक्शन आहे. परंतु प्रयागराज आहे ते. प्रयागराजमध्ये विश्वास ठेवणे रिक्षावाल्यांवरती तरी विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. 200 मीटर म्हणता त्याने आम्हाला 2 किलोमीटर अलीकडे सोडले होते. तिथून नंतर आमचा प्रवास सुरू झाला तो पायी. या अगोदरच एवढे चालून आणि हे करून थकले होते, तरी पण आम्ही त्यांना घेऊन हळूहळू पुढे सरकत प्रयागराज जंक्शन गाठले. प्रयागराज जंक्शनवरती वेगवेगळे गेट्स बनवलेले आहेत, ज्या त्या मार्गानुसार. दिल्लीकडे जाणाऱ्यासाठी 1 नंबर, तसेच कानपूर झाशीकडे जाणाऱ्यांसाठी 4 नंबरवरती